मित्रांनो, बाईकमुळे कधी तुमचा ब्रेकअप झालाय का? तर इथं आहे ना सीन काय झाला माहिती आहे का? इथं आहे ना, इथं खालच्या साईडला नाही, तो खाली गेला नाही तर मस्तपैकी त्यांना शूट चालू होता. एक कपल होतं, त्यांचं आहे ना एक शूट चालू होता. तर ते असं गोल गोल राऊंड मारत होते. तर राऊंड मारताना आहे ना त्या पोराकडून आहे ना बाईक पडली आणि मागं बसलेली गर्लफ्रेंड पण पडली. तर त्या पोरानं काय केलं किस्सा, एका सेकंदाच्या आधी ना बाईक उचलली, हा गाडीला मागं पुढं बघितलं कुठं लागलंय का वगैरे, आणि बोलतो अरे यार मागं थोडं, त्या मागं साईडला थोडं त्यांना क्रॅश झालं. तो बोलला अरे थोडं मागं लागलं रे. तर ती मागणं डायरेक्ट त्याची गर्लफ्रेंड बोलायला लागली, तुला इथं मी पडलं त्याचं काय नाही, बाईकची पडलंय का? आणि त्यांच्यात थोडं का तो वाद झाला आणि ती पोरगी गेली निघून. हा, आणि ती पोरगी गेली तिच्या मागं मागं. तर सुजित, तुला काय वाटतं, बाईक महत्वाची की गर्लफ्रेंड महत्वाची? बाईक पहिली इम्पॉर्टंट आहे. गर्लफ्रेंड काय नंतर बघू शकतो आपण तिला लागले का नाही, नाहीतर तिची काळजी घेईल की. सगळं आपण बघितलं मग ती काय करणार? हा, गाडीची काळजी कोण घेणार? बरोबर. अरे गाडीची ना आपल्यालाच काळजी घ्यायला लागते. कसं आहे ना, पोरींनी पण लक्षात घ्या, बाईकला घेऊन ना कधी आर्ग्युमेंट करू नका, नाहीतर काय पोरं आहे ना लगेच तुम्हाला सोडून देतील, पण बाईकला कधीच नाही सोडणार. त्यामुळे ही गोष्ट आहे ना लक्षात ठेवा, ब्रेकअप पासून वाचायचं असेल तर. चलो.